दोन षटकांचाच खेळ व्हावा लागेल कारण वेळ फार कमी आहे. बघा 3 होत असेल तर होते काय. नवजीवन निगुडी रेडी असेल तर माझी काही हरकत नसते, तुम्हाला माहिती आहे ना. खेळाडूंवरती डिपेंड आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत आकाश हे यासीन सर हे पारितोषिक करतात आपल्या. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आपले मित्र बाबू शिल्डनकर यांच्या स्मरणार्थ टीना विकास शिल्डनकर ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. कॉमेंटेटर यासीन मर्चंट, आकाश मांद्रेकर, संदीप यांच्यासाठी ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मनपूर्वक धन्यवाद. नैना वहिनी मनपूर्वक धन्यवाद. समालोचन टीम कडून ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. फील्डिंग आहे ना काय. टॉप शाइन बॅटिंग घेतली. नवजीवन निगोडी चला क्षेत्ररक्षणाला ऐसे ही और भी वीडियोस के मैदानात लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत एक भूलना. मिनिट घेतो फक्त संदीप. पब्लिक हीरो साठी ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत कैलासवासी भूलना. राकेश रामभाऊ करमरकर यांच्या स्मरणार्थ ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तर मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. ऐसे ही राजेश किती षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा सामना असेल. 2 षटकांचा सामना असेल आणि पुन्हा एकदा आपण पहिल्या सत्रासाठी पहिल्या 2 षटकांसाठी आपण वळणार आहोत आकाश वाणीकडे. धन्यवाद यासीन सर. मैदानावरती आपण पाहतोय फायनलची लढत स्क्रीनवरती, अर्थात रती महारथी यांची मांदेयाळी आपल्याला पाहायला मिळाली. आकाश थोडं इकडे पण लक्ष ठेवा आता कारण आपल्याला एकत्रित समालोचन करावं लागणार आहे. पारितोषिक आलंय सन्माननीय सरपंच साहेब यांच्याकडून पारितोषिक आणि त्यांच्या त्या मुलाने पारितोषिक लावलेलं आहे. सर्वेश संतोष गावंड यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. तुम्ही बोला. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला तर आमचे मित्र प्रसन्न सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आज पारितोषिकांची किती मोठी खैरात आहे आपण पाहतो ना. 1,55,555. द्वितीय क्रमांक 1,11,111. आकाश जॉईंटली करूया. 55,555. तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक 55,555. तसेच इंडिव्हिज्युअल 27 प्राइजेस. चालू करा, सामना सुरू करा. पंचांना विनंती असेल 2 षटकांचा आहे. चला दोन्ही सलामीवीरांनी लगेचच आपला पवित्रा स्वीकारायचा आहे. पण तमाम प्रेक्षक वर्गाला धन्यवाद द्यावे लागतील. दर्शन वाकडे यांनी जे आयोजन केलं त्यामध्ये प्रेक्षक वर्गाने जो प्रतिसाद आपल्याला दिला आणि दर्शन वाकडेच्या या संपूर्ण आयोजनावरती भरपूर सारे मेसेजेस किंवा सोशल मीडियामध्ये जी काही चर्चा आपल्याला अनुभवायला मिळाली, पाहायला मिळाली, त्याबद्दल तमाम प्रेक्षक वर्गाचं आभार, धन्यवाद. ओव्हर टू आकाश मांद्रेकर. वळूयात फायनलच्या लढतीकडे जिथे पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. टॉप शाईन सासवडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे आणि टॉपचा फलंदाज अक्षय पाटील स्ट्राइक एंडवर. पहिला चेंडू, यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सूरज खांबे मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. टाळ्या, शिट्ट्या, कडकडाट आणि अगदी त्याच वेळेला तितकाच गदारोळ सुद्धा मैदानाच्या चौकड्या आपण पाहतोय. मैदानाच्या आत ड्रोन कॅमेरा, 21वे शतक, टेक्नॉलॉजी आणि खऱ्या अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आज आपण मैदानावरती अनुभवताना आपण पाहतोय. सूरज पाटील स्ट्राइक एंडवरती. ऑफस्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक अवे फ्रॉम द बॉडी कव्हरच्या दिशेने फटका खेळला आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहतोय. 100% योगदान देण्याचा प्रयत्न. 2 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती. 1 रन शॉर्ट आहे. 3 काढण्याचा प्रयत्न, त्यातली 1 रन शॉर्ट आहे. त्यामुळे 2च धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना आपण पाहतोय. बघा स्क्रीनवरती आपल्याला जे प्रेक्षक पाहत आहे ना, हे चित्र ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जात आहेत. पारितोषिक आलंय आकाश. अंश वाकडे यांच्याकडून पारितोषिक आहे. जो चेंडू अडवला गेला ज्या प्रकारे त्या क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक अंश वाकडे यांच्याकडून. आदित्य पडतेला हे पारितोषिक मिळेल.
आहा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. प्रत्येक चेंडूचं महत्व मात्र खूप कमालीचं पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक मैदानावरती प्रगती पथावरती सूरज खांबे आपल्या करिअर मधील सर्वोत्तम स्पेल आज मैदानावरती टाकण्यासाठी सज्ज झालाय. यासाठीच केला होता अट्टाहास की शेवट गोड व्हावा. अप्रतिम दृश्य मैदानावरती आज आपण अनुभवतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिथुन थोडे त्या ठिकाणी तैनात. मिथुन है तो मुमकिन है. फलंदाज बाद. आकाश आपण पाहतोय की एक संघ हा ग्रामीण लॉर्ड्स मधून आलेला आहे आणि दुसरा संघ हा इंडिया ओपन लॉर्ड्स मधून आलेला आहे. आणि या खेळाडूंसाठी नक्कीच मला म्हणावं असं वाटतंय की रख हौसला वो मंजर भी आएगा. रख हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर समुंदर भी आएगा. बैठ ए मंजिल के मुसाफिर. कंटिन्यू सर. थक के ना बैठ ए मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मंजिल का मजा भी आएगा. आणि हा मंजिल का मजा या वेळेला क्षेत्ररक्षण करणारा संघ घेतोय, कारण सर्वेश संतोष गावण यांच्याकडून 500 रुपये, तसेच नितीन गावण यांच्याकडून 500 रुपये, तसेच अंश सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी आलेलं आहे. एका बाजूला ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधील मॅच पाहतोय, दुसऱ्या बाजूला गाव टू गाव विभागातील हा संघ आपण पाहतोय. नवजीवन दिघोडी संघ आज सर्वोत्तम खेळ दाखवण्यासाठी सज्ज झालाय. अक्षय मात्रेसाठी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. सूरज खांबेचं करूया तितकं कौतुक कमी आहे. कमालीचा खेळ मैदानावरती बघा. दोन्ही पॅन्डॉलमध्ये गर्दी झालेली आहे. अगदी त्याच वेळेला टाळ्या वाजल्या जात आहेत. प्रत्येक चेंडू गणित उत्साह या मैदानावरती चालताना आपण पाहतोय. न हरता न थकता न थांबता प्रयत्न मैदानावरती केले जात आहेत. आणि म्हणूनच त्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा येते. प्रसन्न सुर्वे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक मला या ठिकाणी प्राप्त झालं. अक्षय मोन उडवतोय चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ड्रोन कॅमेराचे कॅमेरामन ड्रोन मास्टर यांचे सुद्धा हार्दिक आभार. आपण पाहताय आपल्या स्क्रीनवरती एक विहंगम असं दृश्य. सुपर्ब आपलं असं हे आपलं गाव. फंटास्टिक हे मैदान आणि एक्सलन्स हे अर्थातच ही असलेली स्पर्धा. अप्रतिम लाजवाब डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य सासवणे आणि आवास गावामध्ये अर्थात एवढी सुंदरता आहे ही ड्रोन कॅमेराच्या वतीने दाखवत असताना आपले नंदन घरत. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. दाफलकावरती 11 धावा. स्क्रीनवरती अर्थातच पद्मश्री नानासाहेब करमरकर क्रीडांगणाचे दृश्य आपण अनुभवतोय. किती सुंदर आपलं गाव दिसतंय. हे सासवणेकरांचं हे गाव आपल्याला पाहायला मिळतंय. एक जबरदस्त ॲटमॉस्फिअर मैदानाच्या सभोवताली. षटक क्रमांक 2 साहिल खांबे गोलंदाजीसाठी आलाय. मिड ऑन मधून चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल करेल. जोपर्यंत फील्ड होईल फेक होईल तोपर्यंत मात्र 1 धाव मिळणार आहे. बघा अक्षय पाटीलने काय केलं. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला आणि शेवट गोड केला. आणि त्याचमुळे का होईना कुठेतरी संतुलित धावफलक मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. 12 ही धावसंख्या, 2 षटकांची मॅच. जे काही करायचंय ना ते आत्ताच करायचे. एका बाजूला साहिल खांबे आपला अनुभव पणाला लावतोय. चांगला चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका खेळून काढलाय. मिथून त्या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण, डेडिकेशन, एफर्ट्स कमालीचे मैदानावरती आपण पाहतोय. आकाश, मिथून जे क्षेत्ररक्षण करतोय ते बघताना त्याची भाची टीना विकास शिल्डनकर यांनी सुद्धा मगाशी जो मिथूनने झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक भाचीकडून सुद्धा आलंय. टीना शिल्डनकर यांच्याकडून. पारितोषिकाचे हकदार सुद्धा आहेत, कारण त्यांच्याकडून जे क्रिकेट खेळलं गेलंय ना त्या डेडिकेशनसाठी करूयात पुन्हा एकदा सलाम. उडूयात मैदानावरती. मैदानावरती अक्षयच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक सूरज त्या ठिकाणी तैनात. महत्वपूर्ण फलंदाज आणखीन एकदा अक्षय म्हात्रे बॅक टू दी पॅव्हेलियन. जिथे आपण पाहतोय महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. आकाश इथे
पारितोषिकांचा पाऊस पडतोय, सडा आहे पाऊस पारितोषिकांचा, कारण आता अर्जुन भगत यांच्या माध्यमातून अक्षय अर्थात मोने यांनी जो षटकार लगावला होता हेलिकॉप्टर शॉट, त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद. आणि दुसरं पारितोषिक असं आहे की जो सूरजने झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक सर्वेश संतोष गावण यांच्याकडून आलेलं आहे. बघा, दोन्हीकडनं पारितोषिके लगावली जात आहेत. आपल्या संघांना प्रोत्साहित करण्यासाठी पारितोषिके आहेत. टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या चहूकडून आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकूया. 14 ही धावसंख्या. 2 षटकांमध्ये किती धावा व्हाव्यात, कोणता फलंदाज चमकावा, कोणता गोलंदाज यावा, हे कधीही सांगणं कठीण असतं आणि त्याच दिशेने ही वाटचाल आपण पाहतोय. tenniscricket.in करूया तितकं कौतुक कमी आहे. 18 लाख सबस्क्रायबर त्याने पूर्ण केले आणि तदनंतर मात्र त्यांची वाटचाल यशोगाथा पुढे चालू असताना आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेर सरळ बॅटने व्ही फॉर विक्ट्री, मिडल ऑफ द बॅट, 1 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणि मी सांगितलं होतं आकाश की संध्याकाळी या मैदानावरती प्रेक्षकांना बसायला काय उभं राहायला सुद्धा जागा मिळणार नाहीये. आपण पाहतोय चहूबाजूला गर्दी गर्दी, प्रेक्षक आणि खऱ्या अर्थानं इथे आपल्याला दर्शन वाकडे यांचं अभिनंदन करावं लागेल आणि त्यांचे धन्यवाद द्यावे लागतील. पुनश्च एकदा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक, यासाठी अक्षय पाटील ओळखला जातो. ज्या पद्धतीची फटकेबाजी आहे, ज्या पद्धतीचे शॉट सिलेक्शन आहेत, प्रसंगावधान, प्रेझेन्स ऑफ माइंड कमालीचं. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 22 धावा विजयासाठी. आता मात्र 23 धावसंख्येची आवश्यकता. 2-2 वर 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर अंकगणित फार महत्वाचं आहे. आकाश, या 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आणि सन्माननीय दर्शनजी वाकडे यांचे आपण आभार व्यक्त करूया. कारण मित्रांनो, एवढी जबरदस्त स्पर्धा, नीटनेटकी स्पर्धा आणि वेळेचं भान किंवा प्युअर क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, कोणत्याही प्रकारचा आपण इथे पाहिलं की राजकारण नाही आहे, कोणत्याही प्रकारचा इथे कोणताही हिवा दावा नाही आहे. कारण इथे आपल्या अलिबाग तालुक्यातील सर्व जे जनप्रतिनिधी आहेत ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन गेलेले आहेत आणि त्या सर्व लोकप्रतिनिधींचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि प्युअर क्रिकेट इथे सुरू आहे, हे सर्वात महत्त्वाचं. सर बरोबर आपण म्हणालात, किती प्युअर क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते, मग पारितोषिक का नाही मिळणार. जर नवजीवन दिघोडी संघ या वेळेला मैदानामध्ये जिंकला तर स्वाती दर्शन वाकडे अर्थात स्वाती वहिनींकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल नवजीवन दिघोडीसाठी. जर या वेळेला नवजीवन दिघोडी संघ सामना जिंकला तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आपण म्हणतो, पण 4 दिवस जी काही आपण मजा केले किंवा आनंद लुटलेला आहे क्रिकेटचा, खऱ्या अर्थानं अजिरामर अशा पद्धतीची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचा आनंद घेताना पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षात. सचिनजी खामकर यांच्यातर्फे सूरज खांबे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे साहिल खांबे यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा धमाका आपण पाहणार आहोत आणि तत्पूर्वी आपल्या स्क्रीनवरती ड्रोन कॅमेऱ्यानी टिपलेलं हे क्षणचित्र अप्रतिम, लाजवाब, आश्चर्यकारक आणि अद्भुत असंच आपल्याला पाहायला मिळतंय. चहूबाजूला असलेले सर्व प्रेक्षक, या सर्व प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतोय, त्यांचं स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. थोड़ी खामोशी यहाँ पे नजर आ रही है. सचिन खामकर यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 500 रुपये, प्रत्येक चौकारास 500 रुपये. तसेच सुशांत गावण म्हणजे आपले बाबू गावण यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे, ते फलंदाजी करणाऱ्या नवजीवन दिघोडीसाठी. तो चलिए दोस्तों, मोनू यादव आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके जीतने के लिए 23 रनों की जरूरत. 2 ओवर का ये मुकाबला, यानी 12 गेंदें और 23 रन. ओहो, एंगल बनाकर गेंदबाजी करने की यहाँ पे पुरजोर कोशिश कर रहे हैं मोनू यादव, अपने दिमाग का और उसी के साथ अपने बॉडी का संतुलन रखते हुए
उन्होंने जान लिया है, परख लिया है, वक्त की नज़ाकत को पहचान लिया है और उसी वजह से देखिए बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। जी हाँ, इस मतलब जैसे वैसे उस गेंद को खेला जरूर, दो खिलाड़ियों के बीच में से ये गेंद निकलने वाली थी, मगर फिर से एक बार लाजवाब यहाँ पे जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन। अक्षय पाटिल कमाल की फील्डिंग, लाजवाब झन्नाटेदार फील्डिंग। देखिए जी जान लगाते हुए, अपनी शरीर की परवाह न करते हुए उन्होंने अपने आप को यहाँ पे झोंक दिया था और अपने टीम के लिए 2 रन यहाँ पे बचाए थे। देखिए आपके स्क्रीन पर जबरदस्त किसे कहते हैं। आहा, इन 2 रनों के साथ अकाउंट ओपन हो चुका है। जी हाँ, इस मरतबा सीधे बल्ले, एक्चुअली आड़े बल्ले से खेला है मगर गेंद सीधी लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर दनदनाती भी निकल गई 4 रन के लिए। या चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक सर्वेश संतोष गावकडून आलेलं आहे। निखिल कवळे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे। जर षटकार लगावला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल। पण या पारितोषिकांच्या समवेत हे सर्वांनी कॅश काढून बसलेले आहेत। ते म्हणतात नवजीवन दिघोडीने जर सामना जिंकला ना तर आज मला वाटतं 1,55,000 मध्ये 1 लाख अजून वाढतील। 8 गेंदें बची है, 17 रनों की जरूरत। स्ट्राइकिंग एंड पर सागर पाटिल अर्थात पिंड्या पाटिल। मोनू यादव फिर से एक बार दौड़ पड़े हैं। जी हाँ, इस मरतबा पुल करने का प्रयास किया, गेंद ट्रैवल हो रही है मगर डीप में फील्डर तैनात सूरज पाटिल के रूप में। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा। दोनों भी सगे भाई हैं, सागर पाटिल और यहाँ पे साहिल खांबे खेल रहे हैं। मगर सागर पाटिल में वो पोटेंशियल ज़रूर है, ताकत ज़रूर है, दमखम ज़रूर है कि यहाँ से वो अपने टीम को जीत दिलाए। ये लीजिए, ओहो, साहिल यहाँ पे बताते हुए कि हमने भी कच्ची गोलियां नहीं खाई है, हम भी कच्चे गुरु के छेले नहीं है, ईंट का जवाब पत्थर से देना हमें भी आता है। 6 रन। गेंदे बची है, 10 रनों की जरूरत। जरा जोरदार तालियां होनी चाहिए एक बार। Absolutely जारी है। यस यासिन सर, तन्मय गावण 500 रुपये आले, सर्वेश संतोष गावण 500 रुपये आलेले आहेत तिथे, नितीनजी गावण यांच्याकडून 500 रुपये, 1500 रुपये षटकाराचे माझ्याकडे जमा झाले। वेळ दौडू नका मित्रांनो। यासिन सर 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे। निर्णायक क्षणाकडे या ठिकाणी जेव्हा सामना वळलाय ना तेव्हा रसिक प्रेक्षक सुद्धा लोकल संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळतात आणि का नाही करावं, कारण मला तो शब्द आठवतोय, अमरीश म्हणाला होता की कंबाईन एफर्ट्स हेच विजेते पदाचं टॉनिक असेल जे आम्ही फायनल मध्ये दाखवणार आहोत। साहिल खांबे तिथून सुरू झालाय आणि सागरला सुद्धा आठवावं लागेल की जर ही स्पर्धा जिंकलो तर वर्षभर नव्हे कित्येक वर्ष चर्चा असेल, कारण अनेक संघांना पराभूत करून आपण फायनल मध्ये आलेलो आहोत आणि त्यापैकी हा शिरपेचात मानाचा तुरा खोवायचा असेल तर ही फायनल जिंकावी लागेल। संदीप, कुछ देर की खामोशी है। जी हाँ, वाइड करार दिया अंपायर जी ने। कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा। कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा। तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा। अब यहां पे जीतने के लिए मात्र 9 रनों की जरूरत। ओहो, फिर से एक बार वाइड यॉर्कर के अलावा आपके पास कोई चारा नहीं है, कोई ऑप्शन नहीं है। ये परख लिया है, पहचान लिया है एक प्रोफेशनल खिलाड़ी ने, अर्थात मोन्या ने ऑप्शन के बाहर ले जाने की कोशिश की क्योंकि बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित रखना है। जी हाँ, इसमें तबाज बहुत ही बढ़िया गेंद थी, डंडे पे गेंद थी, उसे सीधे बल्ले से खेला था कारपेट के सहारे। कारपेट को चाटती हुई गेंद मिड विकेट की दिशा में। जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 4 गेंदों में 8 रन। ओहो, शानदार, जबरदस्त, लाजवाब, ऑस्टनिशिंग, अद्भुत, मार्वलस। यासिन सर, 3 चेंडू येणं बाकी, 8 धावांची गरज। सुशांत गावण यांनी सुद्धा लगेच जीपे करून टाकले। मला सांगितलं 1000 रुपये साहिल खांबेसाठी असणार आहेत आणि आपण पाहतोय पारितोषिकांची एवढी खैरात होत असताना फायनल अशीच व्हावी ही जी अपेक्षा होते ती पूर्ण होते। जी हाँ, इसमें तो जोरदार प्रहार तो किया है मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया।
मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के झोली में, और इसी के साथ साहिल खांबे बैक टू द पॅव्हेलियन. टॉप शाईन सासवण्याचा टॉप क्लास परफॉर्मन्स मित्रांनो मैदानामध्ये पाहतोय. अक्षय पाटील मोन्या हे नाव काही आज नाहीये. गेली 7-8 वर्ष या खेळाडूने अनेक मैदानं जिंकलेली आहेत. नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये याच खेळाडूला आपण दिग्गज खेळाडूंना बाद करताना पाहिलं होतं, आणि आज टॉप शाईनचा संपूर्ण चाहता वर्ग सुद्धा सामना आपल्या बाजूने असेल या घोषणा देताना पाहायला मिळतोय. कारण त्यांनाही माहिती आहे जोपर्यंत अक्षय मैदानामध्ये आहे हा सामना आपल्या बाजूने सुद्धा आहे. 2 चेंडू बाकी, 8 धावांची गरज. और देखिए प्रतीक भगत को देखिए, प्रतीक भगत छुपे हुए हैं मगर चेहरे पे हंसी देखिए, खुशी देखिए. समाधान किसे कहते हैं, सुकून किसे कहते हैं, अब प्रतीक भगत महसूस करते हुए. आहा, तालियों की गड़गड़ाहट, तालियों की गूंज सब कुछ यहाँ पे बयां करती हुई कि ये मैच कहां पे जा रहा है. जी हाँ, गेंद ने शायद बल्ले का बाहरी सिरा लिया है और इसी वजह से सुमित मैदान से बाहर जाते हुए. मगर दोस्तों अब मात्र औपचारिकता. टॉप शाईन सासवणे संघ एका चेंडूपासून विजयापासून दूर आहे. एका चेंडूने विजयापासून दूर आहे. एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला एक गेंद 8 रनों की जरूरत. क्या यहां पे चमत्कार होगा? जी हां, गेंद हवा में और सीधा फॉलो थ्रू में मोनिया के हाथों में, और इसी के साथ ये मैच जीत लिया है टॉप शाइन.